नमस्कार. तर आज नाश्त्याला बनवला आहे आलू पराठा. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं ना, हा मोठा प्रश्न. रात्रीच विचार केला की दुसऱ्या दिवशी नाश्त्याला काय बनवूया. आलू पराठे बनवायचे होते म्हणून रात्रीच बटाटे उकडून ठेवले. योगावरनं आली आणि पहिल्यांदा नाश्ता बनवून घेतला. आलू पराठे बनवले आणि रुईशला स्कूलला पाठवून आली. आल्यानंतर मस्त असा काश्मीरी कावा ट्राय केला. नेहमी नाश्ता झाल्यानंतर काही वेळानंतर चहा घेते. म्हटलं चहाच्या ऐवजी हा काश्मीरी कावा आणला आहे तोच ट्राय करावा. पण मस्त लागला. थोडे ड्रायफ्रूट्सही त्यात घातलेली. येताना काही भाज्या घेऊन आलेल्या आणि माझ्या ह्या मिरच्याही संपलेल्या. मिरच्या आणल्या, त्यातली देठं काढून घेतली. म्हणतात देठं काढल्यावर मिरच्या खूप दिवस छान राहतात. पण देठे काढून बघितलं तर मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून या 4-in-1 डब्यामध्ये ठेवला. हा डबा माझ्यासाठी खूप युजफुल आहे. एक डबा काढला की फोडणीची सगळी तयारी होऊन जाते. आणि मग मिरच्या भरून डबा फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि नंतर लक्षात आलं की किती दिवसापासून या कुंडीमध्ये लावलेलं स्नेक प्लांट अशा पद्धतीने सडलेलं आहे. हे स्नेक प्लांट सडलेलं बघितलं, खूप वाईट वाटलं. म्हटलं या प्लांटमधला थोडा भाग तरी आपल्याला वाचवता आला पाहिजे. खूप पूर्ण सडून गेलेलं. पण म्हटलं की एक थोडासा भाग आहे जो आपण चांगला ठेवू शकतो. मग काय, त्याचं कटिंग करून घेतलं. कटिंग करून जो पार्ट चांगला आहे तो बाहेर काढून घेतला होता. बऱ्यापैकी बघितलं तर हे खराब झालेलं आणि खूप वाईट वाटत होतं की बापरे, जास्त पाणी घातल्यामुळे हे सगळं झालेलं होतं. स्नेक प्लांटला जास्त पाण्याची गरज नसते, पण ते काही माझ्या लक्षात आलं नाही. एकदाच भरपूर पाणी घातल्यामुळे हा सडून गेलेला होता. मग जो खराब झालेला भाग आहे तो कटिंग करून घेतला आणि हे उरलेला भाग हा पाण्यामध्ये ग्रो करण्यासाठी ठेवला. आणि तुम्हाला आणखीन एक दाखवते. मागेच बघितलं तेव्हा बीट आणलेलं, त्या बीटला थोडासा कोंब सुटलेला. त्यामुळे बीट कुंडीमध्ये लावून घेतला आणि तुम्ही बघू शकता त्याला छान अशी पालवी फुटलेली आहे. बघून एकदम छान वाटलं. याच पद्धतीने मी मागे पुदिनासुद्धा लावलेला. थोडासा पुदिना आणलेला, त्याला बघितलं तर मुळं फुटलेली आणि पुदिना लावलेला. आणि तुम्ही बघू शकता की पुदिना झाला, एकदम मस्त झाला. मग काय, दुसऱ्या कुंडीतही लावला आणि तिथेही छान झालेला होता. पुदिनालाही वेळेवर पाणी घालणं मात्र गरजेचं आहे. जरा पाणी द्यायचं बंद झालं की पुदिना सुकून जातो. त्यामुळे रोज पुदिनांना पाणी देणंही गरजेचं आहे.